मित्रांनो, मागच्या गेल्या 2 महिन्यापासून शेतकरी आतुरतेनं पीक विम्याची वाट बघत आहेत आणि त्या सर्व पीक विमा भरलेल्या शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची अशी अपडेट आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. मित्रांनो, चॅनलवर पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. मित्रांनो, मागच्या गेल्या 2 महिन्यापासून शेतकरी मित्र आतुरतेनं पीक विम्याची वाट बघत आहे, कारण राज्यामध्ये अत्यंत मोठ्या प्रमाणावरती पाऊस झाला आणि त्याच्या अनुषंगाने शेतकऱ्यांचं खूप मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालं. मित्रांनो, जानेवारी महिन्यामध्ये या पीक विमा कंपनीला हा पूर्ण डाटा देण्यात आलेला होता. त्याच्यानंतर पीक विमाचं जे पोर्टल आहे केंद्र सरकारचं, त्याच्यावरती म्हणजे प्रॉब्लेम निर्माण झालेला होता, त्याच्यामध्ये अडथळा निर्माण झालेला होता. त्याच्यामुळं तो अडथळा जोपर्यंत दूर होत नाही तोपर्यंत शेतकऱ्यांना पीक विमा जमा केला जाणार नाही, या संदर्भातील वक्तव्य हे करण्यात आलेले होते. मित्रांनो, तो प्रॉब्लेम दूर होऊन देखील त्याच्यानंतर असं सांगण्यात आलं की पीक विमा कंपनीला वाटपाचे आदेश देण्यात आलेले आहेत आणि येत्या 2 ते 3 दिवसांमध्ये शेतकऱ्यांचा पीक विमा मंजूर होऊन त्यांना त्यांच्या खात्यामध्ये तो वितरित केला जाईल. पण मित्रांनो, प्रत्यक्षामध्ये तसं काही होताना दिसले नाही. राज्याचे कृषी मंत्री असू द्या, केंद्राचे कृषी मंत्री असू द्या, म्हणजे पीक विमा कंपनीवरती 12% व्याज हे जर का त्यांनी वेळेत पीक विमा दिला नाही तर त्यांच्यावरती आकारण्यात येईल असं देखील सांगण्यात आलं. पण पीक विमा कंपनीवर कुठलाही परिणाम त्याचा झालेला नव्हता. मित्रांनो, आता जे राज्याचे कृषी मंत्री आणि देशाचे जे कृषी मंत्री यांच्या माध्यमातून 16 मार्च नंतर शेतकऱ्यांना स्टेटस दिसायला आणि त्याच्यानंतर लगोलग 2 ते 3 दिवसानंतर शेतकऱ्यांना तो पीक विमा जमा करण्यात येईल त्यांच्या खात्यामध्ये असं सांगण्यात आलेलं होतं. मित्रांनो, 16 नाही पण 20 मार्च 2026 रोजी आजपासून या पीक विम्याचे स्टेटस हे बदलायला सुरुवात झालेली आहे. मित्रांनो, बऱ्याच जिल्ह्यामध्ये पीक विम्याचे स्टेटस हे बदललेले आहेत. काही जिल्ह्यामध्ये अजून त्याची प्रोसेस चालू आहे. काही जिल्ह्यामध्ये क्लेम कॅल्क्युलेशन अवेटेड असं दाखवत आहे, तर काही जिल्ह्यामध्ये ते क्लेम हे मंजूर दाखवत आहे. तिथे रकमा दाखवायला देखील सुरुवात झालेली आहे. मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांना रकमा दाखवलेल्या आहेत त्या रकमा त्या शेतकऱ्यांना पुढील 4 ते 5 दिवसांमध्ये जमा व्हायला देखील सुरुवात होणार आहे आणि ज्यांचं क्लेम कॅल्क्युलेशन अवेटेड असं दाखवत आहे त्या शेतकऱ्यांचे लवकरच तिथं रकमा दाखवायला सुरुवात होईल. मित्रांनो, तुम्ही तुमचं स्टेटस चेक करून बघा, तुम्हाला तुमचा पीक विमा मंजूर झालेला आहे की नाही हे समजणं गरजेचं आहे. मित्रांनो, एका मंडळामध्ये सर्वांना पीक विमा हा सारखाच मिळणार आहे. मित्रांनो, आपला पीक विमा मंजूर झालेला आहे की नाही हे चेक करण्यासाठी आपल्याला PMFBYचा जो चॅटबॉक्स व्हॉट्सअप चॅटबॉक्स क्रमांक आहे 7065514447 या नंबरवरून तुम्हाला हाय पाठवायचं आहे. कारण ज्या नंबरवरून तुम्ही पीक विमा भरलेला आहे त्याच नंबरवरून तुम्हाला या नंबरवरती हाय पाठवायचं आहे. त्याच्यानंतर तुमच्या पुढं चॅटबॉक्स ओपन होईल. चॅटबॉक्स ओपन झाल्याच्यानंतर तुम्हाला तिथं ऑप्शन दिसतील क्लेम स्टेटस. त्या क्लेम स्टेटसवरती क्लिक करायचं आहे. त्याच्यावरती क्लिक केल्याच्यानंतर तुमच्या पुढं वर्ष विचारलं जाईल. वर्ष सिलेक्ट करा आणि त्याच्यानंतर तुम्हाला तिथं तुमचा पीक विमा हा मंजूर झाला की नाही हे तुम्हाला तिथं समजेल. मित्रांनो, त्याच्यानंतर तुम्ही PMFBYच्या पोर्टलला देखील चेक करू शकता. त्याच्यासाठी तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर आणि कॅप्चा कोड तिथं टाकायचा आहे. कॅप्चा कोड टाकल्याच्यानंतर तुम्हाला तिथं तुमचं जे PMFBYचं पोर्टल आहे ते ओपन होईल. तिथं तुम्हाला फार्मर कॉर्नर हा ऑप्शन दिसेल. त्याच्यावरती जाऊन तुम्ही तुमच्या मागच्या वर्षाची आणि चालू वर्षाची देखील तुम्ही तिथं स्टेटस चेक करू शकता. धन्यवाद.